शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आत्ताच मुलं गेली, सक्षम ट्युशनला गेला आणि अपेक्षा शाळेला गेलेली आहे. तर आता घरामध्ये सगळा पसारा असतोच मुलं गेल्यानंतर. तर ते सगळं थोडं आवरायला घेतलं. आधी टॉवेल वगैरे सगळे बाहेरनं टाकून दिले, म्हणजे छान हवेने ते वाळून जातात. आणि मग काही कपडे धुवायला टाकायचे होते, म्हणून ना सगळे खिसे वगैरे मी बघून घेत होती. कारण कधी काही कामाची कागदं वगैरे असतात त्याच्यामध्ये. आणि मग ती सगळी ना धुण्यात वगैरे चालली जातात, म्हणून ते सगळं बघून घेतलं. आणि मग मशीनला मी सगळे कपडे ना लावून दिले. आणि झाडांना बघा मस्त असे पिंक कलरचे गुलाब ना लागलेले आहे. हे अगदी छोटे छोटे आहे, खूप जास्त मोठे असा म्हणजे तो गुलाब नाही आहे. अगदी छोटे छोटे येतात त्याला छान. आणि हे काटेरी जे झाड आहे त्यालाही छान फुलं लागलेली आहेत. परत आज ना जास्वंदाचंही लाल फूल लागलेलं होतं छान. आणि इकडे पिवळ्या जास्वंदाचं देखील झाड आहे ना, तर त्यालाही फुलं लागले होते. आणि आता ना त्याला कळ्या अजून येत होत्या, म्हणजे उद्या इथे 2-3 कळ्या आलेल्या आहे, तर उद्या 2-3 फुलं उमलतील छान. तर मस्त फुलं ना आलेली होती जास्वंदाला आज. तर ती जास्वंदाची झाडं ना मी बकेटमध्ये लावलेली आहे, जे पेंटचे बकेट असतात ना मोठे, त्याच्यामुळे जास्त अशा विशेष फुलं त्याला येत नाही. कारण ही झाडं जमिनीत ना भरपूर चांगल्या प्रकारे ग्रो करतात. कारण त्याच्यामध्ये त्याच्या मुळांना पसरायला भरपूर अशी जागा मिळत असते. त्यामुळे ते जमिनीत जर झाड लावलं तर छान वाढतं. जसं की तुम्हाला माहिती आहे, खाली मी दाखवलेलं आहे. तर जे जमिनीत लावलेलं आहे तर त्याला छान वाढही आहे त्या झाडाला आणि भरपूर फुलं लागतात. मात्र हे बकेटमध्ये असल्यामुळे ना तेवढी वाढ होत नाही, पण अधूनमधून येतात त्याला छान फुलं. आणि झाडझूड करताना बघा, तर घरामध्ये मला हे लोकर मिळालेलं आहे. कारण अपेक्षाने आता त्या दिवशी ते सगळं ते बनवलेलं होतं, टेबल क्लॉथ वगैरे. आणि मुलांची कामं ही अशीच असतात मग. तर इकडे तिकडे टाकून दिलेले आहे तिने, ते जे उरलेले आहेत ते. तर तेच झाडझुडीत आता खाली मिळाले, तर ते ना मग उचलून मी व्यवस्थित ठेवून दिले, कारण कधीही कामी येतं लोकर वगैरे. आणि त्यानंतर ना मला आज दुधाचे पैसे द्यायचे होते. तर रोज त्याचा मोठा भाऊ येतो, आज तो लहान भाऊ आलेला होता. तर दुधाचे पैसे देताना ना मी कॅलेंडरवर ज्या महिन्याचे पैसे देते तर तशी सही करून घेत असते. कारण आधी ना त्याचे आजोबा यायचे माझ्याकडे दूध द्यायला. आता तो येतो. तर एकदा असं झालं होतं की मी त्यांना पैसे दिले होते, पण त्यांना आठवणच राहिलेली नव्हती. आणि मग ते म्हणत होते की तुम्ही पैसे दिलेलेच नाही. म्हणून मग तेव्हापासून ना मी सहीच घेऊन घेत असते सरळ त्या तारखेवर, की या महिन्याचे पैसे मी तुम्हाला दिलेले आहे. वयानुसार होतं असं कधी-कधी, विसर पडतो एखाद्या गोष्टीचा. असं नाही की त्यांनी मुद्दामच केलं असेल म्हणून. तर म्हणून मग अशी सही वगैरे घेऊन ठेवली की आपल्यालाही दाखवायला बरं राहतं. आणि पोर्च मगाशी झाडून झालेला होता, तर समोरच्या सगळ्याच झाडांना ना पाणी टाकायला घेतलं. आणि हे जे झाड ठेवलं होतं ना इथे, तर याची मला आता जागा बदलायची होती. कारण त्याची पानं ना थोडी पिवळसर आल्यासारखी झालेली होती. म्हणून मग ते थोडं म्हटलं काही दिवस ना उन्हामध्ये ठेवते त्याला, आणि त्याच्या जागी मग तिथे ना दुसरं झाड ठेवते. म्हणून मग ते उन्हामध्ये आणून थोडं मी ठेवून दिलं इकडे. कारण पायऱ्यांकडला जो टावरचा भाग आहे तर तिथे ना ऊन येत नाही, त्यामुळे झाडांनाही ऊन काही लागत नाही. म्हणून झाडांना अधूनमधून ही ऊन हवी असते, म्हणून मग त्यांना ना उन्हात वगैरे ठेवणं आवश्यक असतं. तर मग तेवढ्यातच ना कचऱ्याची गाडी आलेली होती, म्हणून मग मी कचरा टाकायला गेलेली होती डस्टबिनमधला सगळं. कारण एक दिवस सकाळी तर एक दिवस दुपारी येत असते आमच्याकडे गाडी. तर आज सकाळीच आलेली होती, त्यामुळे मग सगळा डस्टबिनमधला कचरा वगैरे टाकून आली मी. आणि पेपरही आलेला होता, मग तोही घेऊन आली. आणि मग डस्टबिनही व्यवस्थित घासून धुवून ना इथे वाळत ठेवला. आणि वेळच्या वेळेस धुवून घेतला की बरा राहतो. तसं तर त्याच्यामध्ये कोरडा कचराच असतो, म्हणजे जे पेपर्स असतात, पॉलिथिन्स वगैरे असतात, रॅपर्स असतात, तेच सगळे असतात. कारण जो ओला कचरा असतो, जसं की आपण पालेभाज्या वगैरे निवडतो त्याची देठं वगैरे, मग ते सगळी निघत असतात. आणि परत भाजीचा वगैरे चिरतो त्याचा वगैरे थोडाफार निघतच असतो, सगळ्या भाजींचा वगैरे.
कचरा तर तो ना मी बाहेरच टाकून देत असते. म्हणजे जे गुरं-वासरं वगैरे येतात आणि कधी-कधी ना बकऱ्या देखील असतात इकडे चरायला वगैरे येत असतात. तर ते खात असतात जे काही भाज्यांची देठं वगैरे जे काही असतात तर ते काही मी जमा करून ठेवत नाही. फक्त कोरडा जो रॅपर वगैरे असतात तो कचरा असतो आणि जो रोज झाडझुडीचा कचरा निघतो तो असतो. तर तो मग मी कचऱ्याच्या पेटीमध्ये ना टाकून देत असते रोज गाडी आली की. आणि आज ना मेहंदी लावायची होती मला, तर मी रात्री भिजवून ठेवलेली होती. मात्र सकाळी लक्षातच राहिलेलं नाही की मेहंदी लावायची आहे. नाहीतर सकाळीच लावली असती मी मेहंदी आणि मग माझी कामं होत होती. मग आत्ता लक्षात आलं म्हणून मग मेहंदी लावून घेतली आणि त्यानंतर जी काही माझी बाकीची कामं होती ती करायला घेतली. तर झाडू वगैरे तर झालेलाच होता. त्यानंतर मग सगळा पोछा वगैरे मारून घेतला मी. आणि किचनमध्ये जे सगळे वापरीचे कपडे वगैरे असतात तर ते सगळे मी गरम पाण्यातनं सर्फ वगैरे टाकून भिजत घालून ठेवलेले होते आधीच. तर ते सगळे धुवून घेतले आणि मग ते वाळत टाकले. आणि स्वयंपाक वगैरे सगळा माझा झालेला आहे. कारण आज एका कार्यक्रमाला जायचं आहे. त्यामुळे मग सकाळी जेव्हा अपेक्षाचा टिफिन केला होता तेव्हा मग दोघांसाठी सगळा स्वयंपाक वगैरे मी करून ठेवलेला होता आज. कारण दुपारी म्हणजे आता मला जायचं आहे कार्यक्रमाला. तर आता अंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे सगळी ना करून घेतली मी. आणि यांनी ना चिंच आणलेली होती. तर ती म्हणजे ओलसर आहे आणि सगळे साल वगैरे पण आहे. म्हणून मग त्याला ना आता उन्हामध्ये वाळत घातलं मी. म्हणजे थोडीशी चांगली ऊन लागली की ते सालही लवकर निघून जातात त्याचे. म्हणून थोडा वेळ आता ना थोडा वेळ म्हणजे आज दिवसभर उन्हात छान वाळू देणार ती. तर देवपूजा वगैरे झाली आणि आता ही साडी घालून घेतलेली आहे मी. आणि केस ना जरा वाळायचे आहे, थोडे ओले आहे म्हणून वाळू देते. थोड्या वेळात करते मग केस. आता निघते थोड्या वेळाने 10-15 मिनटात जातानाच करते. मग तेवढ्या वेळात थोडे वाळून जातील केस. तर चला. तर चला मी रेडी झालेली आहे आणि मुलं तर शाळेत कॉलेजला गेलेली आहेत. आम्ही दोघंच चाललेलो होतो कार्यक्रमाला. तर आमच्या कॉलनीमधलाच त्या आंटी आहेत त्यांच्याकडला कार्यक्रम होता हा. अन्नप्राशनचा म्हणजे त्यांच्या नातवाचा ना अन्नप्राशनचा कार्यक्रम होता. तर डिफेन्सला आलेलो होतो आम्ही त्या कार्यक्रमासाठीच. आणि मग दुपारला ना अपेक्षाची शाळा पण सुटते तर मग तिला घ्यायलाही जावं लागते. म्हणून तिची शाळा सुटण्याच्या आधीच ना हा सगळा कार्यक्रम अटेंड करून आम्हाला निघायचं होतं. तर कार्यक्रम सुरू झालेला होता आणि अन्नप्राशनचा कार्यक्रम ना मी पहिल्यांदाच म्हणजे बघितलेला होता आणि छान झालेला होता सगळा कार्यक्रम. तर याच आहेत त्या आंटी ज्यांच्या नातवाचा हा अन्नप्राशनचा कार्यक्रम होता. तर आमच्या कॉलनीतच राहतात त्या. तर कॉलनीतले सगळेच आलेले होते. तर सगळा कार्यक्रम वगैरे अटेंड केला. त्यानंतर मग त्यांना भेटायला स्टेजवर गेलो. त्या मुलालाही आशीर्वाद वगैरे दिलेत आणि त्यानंतर जेवण वगैरे करून ना आम्ही मग निघालो. तर सगळा कार्यक्रम अटेंड करून मग आम्ही अपेक्षाला घेण्याकरिता शाळेत गेलो. तिला घेतलं आणि मग घरी निघालो. तर चला असा होता आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.